नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय पालक थेपले. हे थेपले करण्यासाठी आपण पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर करणार नाही आहोत. त्यामुळे हे थेपले लवकर खराब होत नाही, दीर्घकाळ टिकतात. अगदी प्रवासासाठी हे थेपले खूप उपयुक्त आहेत. करायला तर अतिशय सोपे आहेतच, शिवाय प्रमाणसुद्धा अगदी कोणाच्याही लक्षात राहील इतकं सोपं. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. गोल गरगरीत हिरवेगार दीर्घकाळ टिकणारे पालक थेपले. पालकाचे थेपले करण्यासाठी इथे आपल्याला एक पालकाची गड्डी घ्यायची आहे. ही गड्डी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचीच आहे, परंतु निवडून झाल्यानंतर ही पानं आपल्याला 2-3 वेळा अगदी हलक्या हातानं पाण्यानं स्वच्छ धुवायची आहे आणि एका चाळणीमध्ये किंवा वेळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायची आहे. गड्डी निवडताना आपल्याला पानांचे देठ घ्यायचे नाही आहे, तर फक्त पानं घ्यायची आहेत. पानांमधील सगळं पाणी निथळल्यानंतर पानांचा आपल्याला अशा प्रकारे बंच करायचा आहे, त्याचा रोल करायचा आहे आणि मग ही पानं आपल्याला सुरीच्या सहाय्यानं चिरून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने बंच करून पानं चिरून घेतली ना, तर ती चिरायला अतिशय सोपी जातात, बारीक चिरली जातात. आज आपण पानं ब्लांच करणार नाही आहोत, म्हणजे उकीच्या पाण्यातून काढणार नाही आहोत. जर पानं आपण ब्लांच करून घेतली ना, तर काय होतं, पानांमध्ये पाणी साठलं जातं आणि पाणी जास्त झालं की मग आपल्याला पीठ जास्त वापरावं लागतं. आपल्याला पालकाच्या पानांचं सेवन जास्त व्हायला हवंय, पिठांचं नाही, म्हणून आपण पानं चिरून घेतोय. आपली पालकाची पानं चिरून झालेली आहेत. आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा धने घालायचे. दोन्ही जिन्नस चांगले तडतडले की यामध्ये आपल्याला 10-12 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 5-6 तिखट हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घालायचे. हे सगळे जिन्नस आपल्याला 2 मिनिटं मंद आचेवर एकसारखे परतत राहायचे, म्हणजे ते खमंग खरपूस शेकले जातील. यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा देखील आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत चांगला एकसारखा परतत राहायचा आहे. कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. जर तुमच्याकडे अख्खे धने उपलब्ध नसेल तर तुम्ही धने पावडरचा देखील वापर करू शकता, परंतु अख्ख्या धान्यांमुळे खूप छान चव येते. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला पालक घालायचा आहे आणि हा पालक आपल्याला मध्यम आचेवर या सगळ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पालकाची पानं अशा प्रकारे 2-3 मिनटं मध्यम आचेवर एकसारखी परतत राहिलं ना, तर त्यांचा सगळा कच्चा उग्र दर्प उडून जातो. हे 2-3 मिनटं एकसारखं परतत राहिल्यानंतर पालकाच्या पानांचा रंग बदलला आहे आणि त्यांचा आकारही कमी झाला आहे. हे पाहिजे पाणी सुटलं होतं ना, ते पाणीसुद्धा आता जवळजवळ आटलेलं आहे. घरभर खमंग दरवळही सुटलं आहे. याचा अर्थ आपला पालक पूर्णपणे शिजला आहे. आता गॅस बंद करायचा आहे, पालक कढईमध्ये पसरून घ्यायचा आहे आणि कढईमध्येच हा पालक आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. पालक पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं. या चटणीच्या भांड्यामध्ये हा पालक घालायचा आहे आणि पाणी न घालताच हा पालक आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरवर मिश्रण बारीक करताना जर हे मिश्रण भांड्यामध्ये व्यवस्थित फिरत नसेल तर मात्र आपल्याला 2-3 चमचे पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, मी अगदी 2च चमचे पाणी घातलं तर आपला पालक अगदी व्यवस्थित बारीक झाला आहे आणि घट्ट देखील झालं आहे, खूप पातळ झालेला नाही आहे. पाणी जास्त झालं तर मग पीठ जास्त वापरावं लागेल. आता आपल्याला एका बोलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, पाव वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ, अगदी चिमूटभर हळद, पाव चमचा ओवा अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायचं आहे. अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचे, 2 चमचे तेलही घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हळद आपल्याला खूप घालायची नाही आहे, फक्त चिमूटभरच घालायची आहे, म्हणजे पिठाला पिवळसर रंग येण्यासाठी. जर आपण खूप हळद घातली तर आपले थेपले पिवळसर दिसतील, म्हणून आपल्याला फक्त चिमूटभर हळद घालायची. आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली पालकाची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपण हे थेपले तयार करण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. जेवढा या पेस्टला ओलावा आहे ना, तेवढ्यामध्येच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. 1 वाटी पालकाच्या पेस्टसाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा आणि पाव वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ, हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. थोडक्यात जे भांडं भरून आपली पालकाची पेस्ट तयार झाली आहे ना, तेच भांडं गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि निम्म करत मग इतर पिठं घालायची आहेत. हे पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर न करता आपली कणिक अगदी व्यवस्थित मळून झालेली. तर या कणकेवर आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे, कणकेला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ही कणिक आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची. 15 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि पोळपाटाला तेल लावून ही कणिक आपल्याला या पोळपाटावर अगदी 30 ते 40 सेकंद मळून घ्यायची आहे.
कणिक मळून झाल्यानंतर तिचा अशा पद्धतीनं रोल करायचा आहे, 2 भाग करायचे आहेत आणि या कणकेचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. म्हणजे आपल्याला थेपले किती मोठे किंवा किती छोटे करायचे आहेत ना, त्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. मला थेपले खूप मोठे करायचे नाही आहेत, छोटेच करायचे आहेत, म्हणून मी छोट्या लिंबा एवढे गोळे तयार केले. हे गोळे आपल्याला अशा पद्धतीनं प्लेन करून घ्यायचे आहेत. आता आपण प्रत्यक्ष हे गोळे लाटायला सुरुवात करूया. त्यासाठी एक गोळा पिठामध्ये घोळवायचा आहे आणि हा गोळा आपल्याला अशा पद्धतीनं पोळपाटावर गोल गरगरीत लाटून घ्यायचा आहे. आपल्याला थेपले खूप जाड करायचे नाही आहेत, जरा पातळच करायचे आहेत. पाहताना तुम्ही लाटताना आपलं पीठ अजिबात पोळपाटाला चिकटत नाही आहे. आणि गोळा आपल्याला एकाच बाजूनं लाटायचा नाही आहे, तर उलटपालट करत करत आपल्याला दोन्ही बाजूंना आपल्याला हा गोळा गोल गरगरीत लाटून घ्यायचा आहे. हे पहा, आपला पहिला गोळा अगदी गोल गरगरीत लाटून झालेला आहे. हे पहा, अगदी पातळ लाटून घेतलं आहे. सुरुवातीला 5-6 गोळे आपल्याला एकदम लाटायचे आहेत आणि एकदम शेकून घ्यायचे आहेत. तुम्ही सगळे एकदम लाटले तरी काहीच हरकत नाही, परंतु मी फक्त 6च गोळे लाटून घेतो आहे. गोळे लाटेपर्यंत एका बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि त्याला तूपही लावून घेतलं होतं. आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हे थेपले आपल्याला हातानं गोल गोल फिरवत शेकून घ्यायचे. अशा पद्धतीनं थेपले गोल गोल फिरवले ना, तर सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकले जातात. हे पहा, थेपले शेकत आले की त्याच्यावर अशा प्रकारे बबल्स येतात. मग आपल्याला हा थेपला उलट करून घ्यायचा आहे, पुन्हा हातानं गोल गोल फिरवायचा आहे. थेपल्यावर अशा पद्धतीनं चमच्यानं साजूक तूप सोडायचे आणि चमच्यानंच आपल्याला ते सगळ्या थेपल्यावर पसरवून घ्यायचे. आता थेपला उलट करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनं सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं साजूक तूप लावून घ्यायचं आहे. मी साजूक तुपाचा वापर केला आहे, तुम्ही तेल किंवा बटरचा देखील वापर करू शकता. दोन्ही बाजूंना तूप लावून झाल्यानंतर हा थेपला आपल्याला उलटण्याच्या साहाय्यानं सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. पाहताना तुम्ही आपला थेपला कसा खमंग खरपूस शेकला गेला आहे आणि रंगसुद्धा हिरवाच राहिला आहे, पिवळसर झालेला नाही आहे. सगळे थेपले आपल्याला अशा पद्धतीनंच लाटून घ्यायचेत आणि अशा पद्धतीनंच दोन्ही बाजूनी खमंग खरपूस शेकून घ्यायचेत. आपण आज ज्या प्रमाणामध्ये थेपले तयार केलेत ना, तेवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या आकाराचे 13 थेपले तयार झालेत. तुम्ही यापेक्षा जाड आणि मोठे केले तर मग 8 ते 10 होतील. आपण निम्म्या थेपल्यांना तूप लावलं आहे आणि निम्म्या थेपल्यांना काहीच लावलेलं नाही आहे, म्हणून काही थेपले डार्क दिसत आहेत आणि काही थेपले अगदी हिरवेगार दिसत आहेत. आणि हे पहा, मुठीने दाबल्यानंतरसुद्धा आपले थेपले अजिबात फाटत नाही आहेत, तुटत नाही आहेत, अगदी आहे तसे प्लेन राहत आहेत. या थेपल्यांचा आस्वाद तुम्ही घरचं घट्ट ताजं दही, लोणचं, तुमच्या आवडीचा एखादा सॉस, केचप किंवा एखाद्या आवडीच्या चटणीबरोबर घेऊ शकता. आहेत की नाही करायला एकदम सोपे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे थेपले तयार करण्यासाठी आपण पाण्याच्या एका थेंबाचाही वापर केलेला नाही आहे, शिवाय लिंबू, दही हे काहीच वापरलेलं नाही आहे. त्यामुळे हे थेपले प्रवासात नेण्यासाठी अगदी उपयुक्त आहेत, दीर्घकाळ टिकतात. खमंग, स्वादिष्ट, पौष्टिक तर ते आहेच आहेत. मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पालक थेपले करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.